नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपल्या आर्यमन जातीच्या टोमॅटो पिकाला 65 दिवस पूर्ण झाले आहेत। सध्या काही ठिकाणी टोमॅटो पिकायला सुरुवात झाली आहे, तर उरलेली फळे अजून हिरवी आहेत। पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने काढणी सुरू होईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 65 दिवसांच्या टोमॅटोची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या अवस्थेत पिकाची योग्य काळजी घेतली तर फळांचा आकार, रंग, गुणवत्ता आणि उत्पादन चांगले मिळू शकते। आज सकाळी आम्ही किशियमची फवारणी केली आहे। किशियममुळे फळे अधिक टणक राहण्यास मदत होते, फळे फुटण्याचा धोका कमी होऊ शकतो आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागतो। फवारणी करताना नेहमी लेबलवरील मात्रा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला पाळावा। आता पुढील काही दिवसांत पाण्याचे योग्य नियोजन, रोग व किडीवर लक्ष आणि वेळेवर व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे। विशेषतः पावसाळ्यात बुरशीजन्य रोग वाढू शकतात, त्यामुळे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे आपण काढणीची योग्य वेळ, पुढील खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सविस्तर जाणून घेणार आहोत। चला आता आपल्या 65 दिवसांच्या टोमॅटो पिकाची पाहणी सुरू करूया। आता आपण आपल्या टोमॅटो पिकाची जवळून पाहणी करूया। सध्या पिकाला 65 दिवस पूर्ण झाले आहेत। झाडांची वाढ चांगली झाली आहे आणि बहुतेक झाडांवर फळांचे घड दिसत आहेत। काही घडांमधील टोमॅटो आता लाल होऊ लागले आहे, तर अनेक फळे अजून हिरवी असून पुढील काही दिवसांत पिकतील। आज सकाळी आम्ही किशियमची फवारणी केली आहे। फळांची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी आणि फळे टणक होण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते। कोणतेही खत किंवा औषध वापरताना नेहमी त्यावरील सूचनांनुसार आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरा। या अवस्थेत पाण्याचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे। मातीमध्ये ओलावा कायम राहील इतकेच पाणी द्या, एकदम जास्त पाणी दिल्यास काही वेळा फळांना तडे जाण्याची शक्यता वाढू शकते। पावसाळ्यात शेताची नियमित पाहणी करा। पानांवर डाग, बुरशी किंवा किडीची लक्षणे दिसत आहेत का हे दररोज तपासा। वेळेवर योग्य उपाय केल्यास पिकाचे नुकसान कमी करता येते। ज्या टोमॅटोचा रंग पूर्णपणे लाल झाला आहे, त्याची काळजीपूर्वक काढणी करा। देठासह फळ तोडल्यास त्याची गुणवत्ता चांगली राहते आणि बाजारातही चांगला भाव मिळण्यास मदत होऊ शकते। मित्रांनो, योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील काही आठवड्यात आणखी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकायला लागतील। त्यामुळे पिकावर नियमित लक्ष ठेवा आणि वेळेवर सर्व कामे पूर्ण करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।